आज जनाई फाउंडेशनच्या वतीनं सामूहिक विवाहाच्या व्यासपीठावर आदरणीय रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे, आपले लेवा समाजाचे कुटुंब प्रमुख रमेशदादा पाटील, माजी आमदार शिरीषदादा, श्यामला काकू, उपमहापौर सुनील भाऊ महाजन, सन्माननीय सर्व नगरसेवक विष्णुभाऊ बंगाळे, संतोष सेठ, वासंतीताई चौधरी, सन्माननीय व्यासपीठ व सर्व समोर बसलेले माता बंधू भगिनी मित्रांनो, आज ज्यांचा 7 जोडप्यांचा विवाह झाला त्या सर्व नवीन वधूवर ना शुभेच्छा देतो। आणि आज समाजाचं हरिभाऊंनी समाज प्रबोधनात सांगितलं, चव्हाण साहेबांनी त्यांच्या वास्तविक सांगितलं की जे जे काही समाजासाठी काय केलं पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोर सर्व उदाहरणं आहेत। खरं मी विजूभाऊ आणि जितूभाऊचं अभिनंदन करेन की एक समाजात चांगला पायंडा त्यांनी पाडण्यास सुरुवात केली। कितीतरी वर्षापासून हे सुरू व्हायला पाहिजे। मला वाटतं अण्णासाहेब दिलीप कोल्हेने हा खूप वर्षापूर्वी एकदा सामूहिक विवाह केला होता आणि त्याच्यानंतर आज या जळगाव जिल्ह्यामध्ये झाला। म्हणून विजूभाऊ जितूभाऊ त्यांचं सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो व आपण समाजकार्यात असंच समाजकार्य करत राहावं। आम्ही तुमच्या पाठीशी ज्या ज्या वेळेला समाजासाठी काही गरज लागेल आपण या समाजासाठी कार्य करण्याचा नक्की प्रयत्न करूया। आज हरिभाऊने सांगितले की बेटी बचाव हे आंदोलन जरी चालू असलं पण आम्ही बोलण्यासाठी सोपं आहे, ऐकण्यासाठी सोपं आहे, पण जेव्हा प्रॅक्टिकली कोणावरती बीतते त्यावेळेला कठीण होतं। या समाजात आपल्या लेवा समाजात नाही दुसऱ्या समाजात सुद्धा ही मोठी व्यथा आहे की मुली मिळत नाही आणि आपल्या समाजात तर नोकरी नाही तर छोकरी नाही, छोकरी नाही तर नोकरी नाही, अशा समाजात ज्या ज्या गावात गेलं भाऊ आपण तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जा, शहरामध्ये जा, 50-50, 100-100 मुलं 35 वय झालं तरी त्यांचे लग्न झालेले नाही अजून, कारण नोकरी नाही म्हणून कोणी छोकरी देत नाही। ही समाजात मोठी व्यथा झालेली आहे। आपण सर्व युवकांना सुद्धा विनंती करेल मी की नोकरी तर मिळेलच पण नोकरीच्या बरोबर आपण व्यवसायाकडे सुद्धा वळलं पाहिजे, कारण नोकरीची वाट बघत बघत आपलं वय 35 झालं तरी आपल्याला नोकरी मिळत नाही म्हणून छोकरी मिळत नाही। आपण जर व्यवसायाकडे वळलं, नोकरी बघत राहा तुम्ही पण तोपर्यंत रिकामं राहता आपण कोणताही छोटा मोठा व्यवसाय असेल तो व्यवसायाकडे आपण वळलं पाहिजे। सर्व युवकांना विनंती करेल। आपण हरिभाऊने त्यांच्या भाषणात सांगितलं की ज्या मुली बाहेर गावून आपल्या समाजात दुसऱ्या समाजात आपल्या समाजात आल्या त्यांना वागवून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण हा आदर्श ठरला पाहिजे। किती जर आपण असा आदर्श झाला तर इतर समाज सुद्धा आपल्या मुली द्यायला इथे पुढे येतील, म्हणून तो सुद्धा आदर्श भादलेगाव किंवा आपण लेवा समाजाने घेतला पाहिजे। मी आज मला इथे बोलवलं कारण वेळ खूप झालेला आहे। सर्व व्यासपीठाचे सन्माननीय लग्नाची तारीख मोठा असल्यावर सर्वांना जायचंय। आज आम्हाला इथे बोलवलं, सन्मान केला, आज बोलण्याची संधी दिली, म्हणून मी जनाई फाउंडेशनच्या सर्व आयोजकांच्या ऋणात राहू इच्छितो। ज्या ज्या वेळेला समाजाचं काही कार्य असेल त्यावेळेला मी आपण बरोबर काम करण्याचा नक्की प्रयत्न करूया। एवढं बोलून माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद गोयल साहेब। आणि या ठिकाणी आता नुकतीच एक श्यामलाताईंची एक सूचना अतिशय महत्वाची आहे। खरं म्हणजे इथं बसलेल्या सगळ्या मातांचा सत्कार या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून